ब्लॉग तनुश्री स्लिम वेदा. वजनाच्या काट्यापलीकडे स्वतःकडे पाहायला शिकवणारा सुंदर प्रवास. डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे यांच्या तनुश्री स्लिम वेदा सत्राविषयी मनापासून अभिप्राय. स्लिम, सेल्फ लव्ह इज मॅन्डेटरी. डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे मॅम यांनी तनुश्री स्लिम वेदा सत्राच्या सुरुवातीलाच सांगितलेलं हे एक वाक्य संपूर्ण प्रवासाचा अर्थ उलगडून सांगणारं आहे. कारण स्लिम वेदा म्हणजे केवळ वजन कमी करणं, वजन वाढवणं, डाएट करणं किंवा वजनाच्या काट्यावर दिसणाऱ्या आकड्यांभोवती फिरणं नव्हे, तर स्वतःच्या शरीराला समजून घेणं, त्याचा आदर करणं, स्वतःवर प्रेम करणं, शारीरिक व मानसिक आरोग्याकडे जागरूकतेने पाहणं आहे. गेल्या महिन्यात तनुश्री स्लिम वेदा हे सुंदर सत्र झालं आणि आज रविवारच्या दिवशी त्याचं रिव्हिजन सेशन घेण्यात आलं. आज सहभागी सदस्यांचे अनुभव ऐकताना आणि डॉक्टर सुप्रिया मॅम यांनी पुन्हा एकदा प्रत्येक विषयाचा आढावा घेताना जाणवलं की या एका महिन्यात आपण केवळ अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकलो नाही, तर त्यापैकी अनेक गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष अंमलात आणण्यासही सुरुवात केली आहे. स्लिम वेदा हा शब्द ऐकल्यानंतर सुरुवातीला बहुतेकांचं लक्ष वजनाकडेच गेलं असेल. कुणाला वजन कमी करायचं होतं, कुणाला वाढवायचं होतं, तर कुणाला योग्य ते प्रमाणात टिकवून ठेवायचं होतं. त्यामुळे अनेक जण हे सत्र वजनाचं गणित समजून घेण्यासाठी सहभागी झाले. मात्र सत्र पुढे जात असताना लक्षात आलं की वजन व्यवस्थापन हा त्यातील केवळ एक भाग आहे. आपल्या शरीराची भाषा समजून घेणं, मनातील विचार ओळखणं आणि निरोगी जीवनशैलीचा पाया तयार करणं ही या सत्राची खरी व्यापकता आहे. भिंतीवरील घड्याळापासून निसर्गाच्या घड्याळापर्यंतचा हा एक प्रवास या सत्राच्या माध्यमातून खूप सुंदर रीतीने डॉक्टर सुप्रिया मॅम ह्या घेत असतात. या सत्रातून आपण आपल्या शरीराचं नेचर क्लॉक, नैसर्गिक घड्याळ म्हणजेच निसर्ग घड्याळ समजून घेण्यास शिकलो. निसर्गाच्या चक्रानुसार उठण्याची, झोपण्याची आणि जेवण्याची वेळ कशी असावी, रात्रीची शांत, गाढ आणि पुरेशी झोप शरीरासाठी किती आवश्यक आहे, सकाळी उठल्यानंतर आपल्याला ताजंतवानं वाटतं की सुस्त, दिवसभरातील आपली ऊर्जा कशी असते, या साध्या वाटणाऱ्या पण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण जागरूकतेने पाहू लागलो. ह्या सत्रातून आपण नेहमी भिंतीवरचं घड्याळ पाहून आपली कामं करतो, पण आपलं शरीर आणि निसर्ग यांचं एक घड्याळ असतं. त्या घड्याळाचा आवाज आपण ऐकतो का? शरीराला आवश्यक असताना विश्रांती देतो का? योग्य वेळी जेवतो का? झोपण्यापूर्वी शरीर आणि मन शांत करतो का? अशा अनेक प्रश्नाच्या माध्यमातून आपली दिनचर्या स्वतःच तपासण्याची सुंदर दृष्टी डॉक्टर सुप्रिया मॅम या सत्रातून देत असतात. डाएट म्हणजे उपाशी राहणं नव्हे, हा खूप मोठा विचार ह्या सत्रातून मनावर बिंबवला जातो. डाएट म्हटलं की मनात सर्वप्रथम अनेक बंधनं येतात. हे खाऊ नका, ते खाऊ नका, इतकंच खा, आवडतं काही खायचंच नाही. परंतु सतत स्वतःला नकार देणारी आणि शिक्षा वाटणारी पद्धत दीर्घकाळ टिकणं कठीण असतं. डाएट म्हणजे उपाशी राहणं नाही, तर आपल्या शरीरासाठी योग्य अन्नाची जाणीवपूर्वक निवड करणं होय. हा महत्त्वाचा विचार तनुश्री स्लिम वेदाने प्रत्येकाला दिला. आपण आरोग्यदायी अन्न शिक्षा म्हणून निवडतोय की स्वतःवरील प्रेमातून केलेली कॉन्शियस चॉईस म्हणून, हा विचार करण्यासारखा सुंदर प्रश्न या सत्राने दिला. सत्रानंतर संपूर्ण महिनाभर डॉक्टर सुप्रिया मॅम यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर जवळजवळ 25 ते 30 वेगवेगळे आहार नियोजनाचे डाएट प्लॅन्स आणि रिमाइंडर्स शेअर केले. नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यामध्ये आयुर्वेदाच्या दृष्टीने तसेच सर्वांगीण आरोग्य आणि वजन व्यवस्थापनाच्या दृष्टीने काय असावं याची सोपी आणि सविस्तर माहिती त्या व्हॉट्सॲपवर देत असतात. विविध आरोग्यदायी पदार्थ, सुंदर पेय, डिटॉक्स ड्रिंक्स,
स्पाइस वॉटर यांच्या माध्यमातून पौष्टिक आहारावरही कसा रुचकर आणि आनंददायी असू शकतो हे त्या खूप छान समजावतात. दैनंदिन ताण, स्ट्रेस, कॉर्टिसॉल आणि शरीराची प्रतिक्रिया यांचं गणित कसं ओळखायचं, कसं व्यवस्थापन त्याचं करायचं याचं खूप सुंदर विश्लेषण आणि कृती त्या करून घेतात. आपलं रोजचं काम, नाती, कौटुंबिक चिंता, ऑफिसमधील जबाबदाऱ्या किंवा पूर्ण न झालेल्या कमिटमेंट्स, ताण अनेक छोट्या मोठ्या कारणांनी निर्माण होत असतो. आपण शरीरासाठी खूप प्रयत्न करत असलो, वेगवेगळ्या आहार पद्धती पाळत असलो तरी सततचा ताण आपल्या आरोग्याच्या प्रवासावर परिणाम करतोच. तणावाच्या अवस्थेत शरीराची स्ट्रेस रिस्पॉन्स सिस्टीम सक्रिय होते. कॉर्टिसॉलसारख्या संप्रेरकाच्या पातळीत बदल होऊ शकतात. त्याचा झोप, भूक, क्रेविंग्स, रक्तातील साखरेचं नियमन आणि शरीराच्या ऊर्जा व्यवस्थापनावर परिणाम होतो. म्हणूनच केवळ आहार बदलून चालत नाही, तणाव ओळखणं, त्याचं योग्य व्यवस्थापन करणं तितकंही महत्त्वाचं असतं. हे खूप सुंदर पद्धतीने या सत्रामध्ये अभ्यासायला मिळतं. आपल्या मनात एकाच वेळी अनेक विचारांच्या फोल्डर्स उघडलेल्या असतात. हेही करायचं आहे, तेही पूर्ण करायचं आहे याची चिंता, त्याची काळजी या मानसिक गोंधळामुळे आपण थकतो. शरीर जड किंवा सुजल्यासारखं वाटू शकतं आणि दिनचर्या ही विस्कळीत होते. त्यामुळे वजनाच्या काट्यावर लक्ष केंद्रित करण्यापूर्वी मनातील ताण हलका करणं आवश्यक आहे. ही अतिशय महत्त्वाची शिकवण तनुश्री स्लिम वेदा या सत्रातून डॉक्टर सुप्रिया अनिल घुगळे मॅम खूप छान पद्धतीने शिकवतात. इमोशनल गोष्टी कशा सांभाळायच्या, डोपामाइनची तात्पुरती हाक कशी ओळखायची याचं व्यवस्थापन या सत्रातून खूप सुंदर पद्धतीने शिकवलं जातं. कधीकधी आपल्याला खरंच पोटाची भूक लागलेली असते, तर कधीकधी मन तणावातून तात्काळ आनंद शोधत असतं. अशा वेळी चॉकलेट, मिठाई, फरसाण, भाकरवडी, समोसा, कचोरी सहजपणे आठवतात. तणाव वाढतो, क्रेविंग्स निर्माण होतात. पण आपण काहीतरी खातो, थोड्या वेळासाठी आनंद मिळतो, नंतर वजन वाढल्याची किंवा नियम मोडल्याची खंत पुन्हा ताण निर्माण करते. हाच ताण, क्रेविंग, खाणं, तात्पुरता आनंद, अपराधीपणा, वाढलेला ताण अशी चालणारी साखळी ही अविरत असते. पण तनुश्री स्लिम वेदाने ही साखळी ओळखून योग्य ठिकाणी थांबायला शिकवलं. मला खरंच पोटाची भूक लागली आहे की माझं मन तात्पुरता आनंद शोधत आहे, हा प्रश्न स्वतःला विचारण्याची सवय लागणं ही खूप मोठी जागरूकता आहे. तणाव आला की प्रत्येक वेळी खाण्याकडे वळण्याऐवजी आपले मूड शिफ्टर शोधण्याचा सुंदर पर्याय या सत्रातून मिळत असतो. पुस्तक वाचन, काही शांत श्वास घेणं, मोकळ्या हवेत जाणं, आकाशाकडे पाहणं, चेहरा धुणं, थोडं चालणं, संगीत ऐकणं, आपली छंद जोपासणं, आपल्याला आनंद देणारी एखादी साधी कृती करणं, हे छोटे उपाय मनाची अवस्था बदलण्यास कशी आणि किती सुंदर मदत करता याचं खूप सुंदर विश्लेषण तनुश्री स्लिम वेदा या सत्रामध्ये डॉक्टर सुप्रिया मॅम ह्या देत असतात. मनावर बंदी नव्हे तर समतोलाचं प्रोग्रॅमिंग कसं करायचं याचे सुंदर धडे या सत्रातून मिळत असतात. हे अजिबात खायचं नाही असं आपण स्वतःला वारंवार सांगितलं की नेमका तोच पदार्थ आपल्या मनात सतत येत राहतो. जे करू नये ते आपल्या डोळ्यासमोर प्रकर्षाने येतं. म्हणूनच आवडत्या पदार्थांना कायमची बंदी न घालता महिन्यातील आपल्या एखाद्या दिवशी, नियोजित दिवशी आनंदाचा दिवस ठरवण्याची छान कल्पना या सत्रात सांगण्यात आली. त्या दिवशी आपला आवडता पदार्थ अपराधीपणाशिवाय आणि आनंदाने खायचा. मात्र उर्वरित दिवसात आरोग्यदायी दिनचर्या सातत्याने पाळायची अशी मानसिक तयारी केल्यामुळे सततची अस्वस्थ ओढ कमी होऊन थोडं खाल्ल्यानंतरही समाधान मिळू शकतं. हे या सत्रातून खूप सुंदर पद्धतीने शिकायला मिळतं. आपला पोर्शन कंट्रोल, आपल्या ताटाचा आकार कसा असावा, अन्न किती घेतलं आहे याविषयी आपल्या मनाला मिळणाऱ्या संकेतावर ताटाचा आकारही परिणाम करू शकतो. याचं खूप सुंदर विश्लेषण या सत्रातून पाहायला मिळालं. वजनाच्या काट्यापेक्षा महत्त्वाचं आहे सेल्फ ॲनालिसिस, हे या सत्रातून प्रकर्षाने मनावर बिंबवलं गेलं.
आपलं आरोग्य केवळ वजनाच्या एका आकड्यावरून ठरत नाही. म्हणूनच या सत्राने स्वतःचं सूक्ष्म निरीक्षण करण्याची सवय लावली. सकाळी उठल्यावर आपण फ्रेश वाटतो की डल? दिवसभरातील आपली ऊर्जा कशी आहे? आपली पचनशक्ती, आपली भूक कशी आहे? आपला जठराग्नी कसा आहे? आपलं बाउल मुवमेंट नियमित आहे का? कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी जाणवते का? आपली झोप शांत आणि पुरेशी आहे का? आपण किती सक्रिय आहोत? आळस किती वाढला आहे? आपल्या क्रेविंग कधी आणि कुठल्या भावनेतून निर्माण होतात? आपण व्यायाम सातत्याने करतो का? स्वतःच्या शरीराला स्वीकारतो का? त्याचा आदर करतो का? त्याच्यावर प्रेम करतो का? अशा कितीतरी सुंदर प्रश्नांनी या सत्रातून स्वतःचं विश्लेषण, ॲनालिसिस होताना मनाला एक सुंदर असं एक रिपोर्ट कार्ड मिळतं आणि जाणवतं की आपण आपल्या शरीरासोबत, मनासोबत नेमकं काय चाललं आहे, काय करतो आहे. या सर्व प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं वजनाच्या काट्यावरील आकड्यापेक्षा आपल्या आरोग्याचं अधिक व्यापक चित्र दाखवतात. डॉक्टर सुप्रिया मॅम यांच्यासोबत वेगवेगळी सत्र अटेंड करताना प्रकर्षाने जाणवलं फॅमिली डॉक्टर, डायटिशियन, मेंटॉर आणि टीचर म्हणून त्या किती वेगळं आणि सुंदर व्यक्तिमत्व आहेत. फॅमिली डॉक्टर किंवा डायटिशियन म्हटलं की आजकाल मोठ्या फीज आणि अगदी मर्यादित कन्सल्टेशन टाईम याचा विचार आपल्या मनात येतो. 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा डॉक्टरांकडे जाऊन काही मिनटं बोलणं आणि औषधं घेऊन परत येणं एवढंच अनेकांचा अनुभव असतो. मात्र डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे मॅम यांची भूमिका यापेक्षा कितीतरी व्यापक आहे. त्या केवळ सत्र घेऊन थांबत नाहीत. रिव्हिजन सेशन, नियमित रिमाइंडर्स, आहार नियोजन, वैयक्तिक निरीक्षणासाठी प्रश्न, व्यायामाचं महत्त्व, झोपेचं चक्र, ताणाचं व्यवस्थापन, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन, वजनातील चढउतार, मानसिक आरोग्य या प्रत्येक गोष्टीकडे त्या अत्यंत सूक्ष्मतेने आणि आपुलकीने लक्ष वेधतात. एखाद्या हक्काच्या फॅमिली डॉक्टरप्रमाणे काळजी घेणं, डायटिशियनप्रमाणे योग्य आहार समजावणं, सिन्सिअर मेंटॉरप्रमाणे सातत्यासाठी प्रेरित करणं आणि उत्तम टीचरप्रमाणे प्रत्येक विषयामागील कारण समजावून सांगणं, या सर्व भूमिका डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे मॅम अत्यंत चोखपणे, सुंदरपणे नेहमी निभावत असतात. म्हणून या लेखाचं शीर्षक ठरवतानाही मनात प्रश्न निर्माण झाला माझ्या मनात की हा केवळ स्लिमवेदाचा अभिप्राय म्हणून लिहावा की द ग्रेट फॅमिली डॉक्टर अँड डायटिशियन म्हणून लिहावा. कारण डॉक्टर सुप्रिया मॅम या एका शीर्षकापुरत्या मर्यादित राहणाऱ्या व्यक्ती नाहीत. आजवर भेटलेल्या अत्यंत प्रामाणिक डॉक्टर, अभ्यासू मार्गदर्शक, संवेदनशील शिक्षिका आणि माणुसकीने जोडणाऱ्या सुंदर व्यक्तिमत्वांपेक्षाही एक सुंदर असं व्यासपीठ त्या आहेत. अगदी वाजवी शुल्कात अमूल्य मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तिमत्व फार कमी भेटतात. आज सोशल मीडियावर आरोग्य, जीवनशैलीविषयी अखंड महागडे पर्याय उपलब्ध आहेत, कोर्सेस आहेत. त्या तुलनेत तनुश्री स्लिमवेदा, अक्षरधारा, ब्रह्ममुहूर्त, बालवेदा, शिशुवेदा, तनुश्री सुकांती अशा कितीतरी अनेक उपक्रमांमधून डॉक्टर सुप्रिया मॅम अत्यंत वाजवी शुल्कात अभ्यासपूर्ण आणि माणुसकीने भरलेलं मार्गदर्शन देत असतात. या सत्राचं खरं मूल्य केवळ दिलेल्या माहितीमध्ये नाही तर प्रत्येक सहभागी व्यक्तीच्या जीवनात जागरूकता, आत्मविश्वास, आत्मस्वीकार, सातत्य, सकारात्मक बदल निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमध्ये आहे. वजन कमी करण्यापासून स्वतःवर प्रेम करण्यापर्यंत या प्रवासात अनेकांचा वजनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. काही जणांनी वजनामध्ये बदल अनुभवला असेल, काहींनी झोप, ऊर्जा, पचन, दिनचर्येमध्ये सुधारणा अनुभवली असेल, तर काही जण स्वतःच्या भावनांकडे अधिक जागरूकपणे पाहू लागले असतील. पण या सगळ्यांपेक्षा मोठा बदल म्हणजे आपण हे कुणाला दाखवण्यासाठी करत नाही. आपण हे स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी करत आहोत. स्वतःसाठी प्रेमाने केलेली कृती कुठल्याही वयात सुरू करता येते. तिला वयाचं बंधन नसतं. आवश्यकता असते ती फक्त प्रामाणिक प्रयत्नांची आणि सातत्याची. आजच्या रिव्हिजन सेशननंतर पुन्हा एकदा मनापासून जाणवलं, तनुश्री स्लिमवेदा म्हणजे फक्त वजन कमी करण्याचा प्रवास नाही. तनुश्री स्लिमवेदा म्हणजे स्वतःच्या शरीराशी मैत्री करणं, स्वतःच्या मनाशी मैत्री करणं. स्लिमवेदा म्हणजे भूक आणि भावना यांमधील फरक ओळखणं. स्लिमवेदा म्हणजे ताणातून स्वतःला प्रेमाने बाहेर काढणं. स्लिमवेदा म्हणजे निसर्गाच्या घड्याळाशी पुन्हा जोडून घेणं.
स्लिम वेदा म्हणजे आरोग्यदायी निवडी शिक्षा नव्हे तर स्वतःवरील प्रेम म्हणून स्वीकारणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्लिम म्हणजे सेल्फ लव्ह इज मॅन्डेटरी. डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे मॅम तनुश्री स्लिम वेदासारखा इतका अभ्यासपूर्ण, सुंदर आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलणारा प्रवास आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता. मॅम, तुमच्यातील डॉक्टर आमच्या शरीराची काळजी घेतात. तुमच्यातील शिक्षिका आम्हाला प्रत्येक गोष्टीमागचं कारण समजावतात. तुमच्यातील मार्गदर्शिका आम्हाला सातत्यासाठी प्रेरित करतात. तुमच्यातील प्रेमळ माणूस आम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवतो. तुमचं काम जाहिरातामुळे नव्हे, त्यामागील प्रामाणिकपणा, अभ्यासू, मानसिक आणि माणुसकी आणि सहभागींच्या आयुष्यात घडणाऱ्या सकारात्मक बदलांमुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत राहो ही मनापासून शुभेच्छा. डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे मॅम आणि या संपूर्ण प्रवासात मार्गदर्शन, मदत व प्रेरणा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार. थँक्यू थँक्यू थँक्यू. प्रणाली शिवकमल आव्हाड. तनुश्री स्लिमवेदा अभिप्राय ब्लॉग लिहिताना मनामध्ये बरेच मुद्दे येत होते. किती लिहावं किती नको असं होत होतं. पण एकंदरीत हा अभिप्राय मांडताना मनामध्ये प्रचंड कृतज्ञता आली. कारण असा सुंदर, इतका काळजी घेणारा, इतका प्रेमाने नेहमी विचारपूस करणारा, शिकवणारा, कृती करून घेणारा फॅमिली डॉक्टर आपल्याला लाभणं ही खूप मोठी पोचपावती आहे. त्यामुळे डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे मॅम यांच्या या सत्रामध्ये सहभागी झालेल्या सर्व सदस्यांना मनापासून विनंती आहे, तुमचे अभिप्राय नक्की कमेंटमध्ये लिहा आणि हा तनुश्री स्लिम वेदा सत्र खूप जणांपर्यंत पोहोचू द्या, जेणेकरून पुढच्या वेळी ह्या सत्रामध्ये खूप जण सहभागी होतील आणि याचा खूप जणांच्या शारीरिक मानसिक आरोग्याला नक्कीच मदत होईल. एक सामाजिक बांधिलकी, एक सामाजिक प्रबोधन म्हणून एक छोटासा वाटा आपण उचलूया आणि या सत्राला खूप जणांपर्यंत पोहोचूया. मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया, लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट याबद्दल मी मनापासून नेहमी ऋणी आहे, आभारी आहे. मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.